डोक्यात घालायचा प्रयत्न करतोय ती आपली म्हणजे सावरती आपलं अंगण, तिचं लक्ष नाहीये आणि ती फटकन वळते त्याच्या अंगणशी. This is my favorite. So these are all very original creations, and a brand happens like that. When you are original, you are a brand. I'm not generic. म्हणजे मी तसं माझ्या नवऱ्याला टॉन्ट मारायची, अरे तू जेनेरिक बनवतो रे फार. ब्रँड. Yes, any questions? कुठला क्वेश्चन? Actually, since we are here, wait a minute, I would like to talk. Since we were talking about the film industry, we have not mentioned a very important dimension. That was me as a writer, director, producer. And as I said, the problem was in my head, and that's why I was not signing the films. I was not surrendering, and I was feeling that void. And at the same time, I'm a very good student. So whenever I was on the set, I was absorbing everything. Be it technical side, camera, everything. I was absorbing everything, and that time I decided that no, I will write the script. So interestingly, same time, I started writing script 1991, around that time. I developed my own story, and I somehow, though I have done Marathi films, I have done more Hindi work. Even you were asking me about Fulwanti. Fulwanti. Okay, let me talk about Fulwanti first. So Vijay Tandon, my secretary, was pissed off with me, and he said, "आप पहले serial करना बंद करो." Because that time Hindi film producers used to look down upon the actors who are working in the TV serials because overexposure. Correct. That's what they used to think. So an actor who is overexposed in the serial, they wouldn't take them in the Hindi films. So actually मला serials येत होत्या because माझ्या एका मागोमागे एक हिट चालली होतं. चुनौती was a big hit. On the same time slot came कर्मभूमी, that was another hit. Then same time slot came किस्सा शांतिका, that was a hit. Then चेहरे म्हणून एक फक्त शॉर्ट एपिसोडचे होते. Then धीरज कुमार signed me on when he made कहाँ गए वो लोग, ऑल क्रांतिकारी लोग. तर त्याच्यामध्ये पण आय वर्क विथ धीरजजी. आणि सो सिरियल्स येत होत्या, त्या सेक्रेटरीनी बंद केले. तू सिरियल नाही साईन करायच्या, आय गेट यू द फिल्म्स, लेट्स डू द फिल्म्स. अँड सो आय वॉज नॉट सायनिंग सिरियल. आणि अशा वेळेला वन फाईन इव्हनिंग मला उषा मंगेशकरांचा फोन आला. आणि त्यावेळेला ऑलरेडी म्हणजे आजोबा आणि ह्यांच्यामुळे, कारण आशा भोसले आणि ह्यांचं आजोबांमुळे सगळ्यांची ओळख होती. तर उषा मंगेशकरांचा फोन आला, अर्चना तुझ्यासाठी एक सिरियल आणली मी. म्हटलं उषा ते मी सिरियल साईन करत नाही, आय एम नॉट वर्किंग इन सिरियल्स म्हणून. तर एकदम अशा व्हॉट इफ आय से इट्स अ डान्सेस रोल. म्हटलं वेल यू डिड थिंक अबाउट मी वेन यू डिड लेकिन आय एम नॉट सायनिंग सिरियल. त्यांची बोलतीच बंद झाली, ठेवून. आता त्यांचे प्रोडक्शन डिझायनर सतीश राजमाचीकर वॉज देअर. सतीश राजमाचीकरांनी तिकडून चावी मारली, उषाताई तुम्ही आशाताईंना फोन करा, तिच्या आईला. आणि त्यांनी तिकडून वर्णी लावली. सो उषा मंगेशकर कॉल्ड माय मदर, आणि आशाताई जरा अर्चनाला समजवा ना, अहो डान्सरचा रोल आहे हो. झालं, माझी आई विरघळली. डान्सरचा रोल आहे, असं काय करतेस, आणि उषाताईला काय नाही म्हणतेस तू वगैरे, म्हणजे तिचं ते कायमच होतं. अँड आय वॉज लाईक ओके असं म्हणून फायनली आय सेड ओके. आणि आय थिंक दॅट वॉज समवेअर अराउंड जुलै. मुंबईत धो पाऊस होता आणि सगळीकडे असं तुडुंब रस्ते भरले होते. म्हणजे आता मे बी दे लिव्ह इन पेडर रोड, तिथे कदाचित नसेल रस्ते भरलेले, पण अंधेरीच्या भागामध्ये आमच्या म्हणजे कारची अर्धी चाकं पाण्यात गेली होती. आमच्या बिल्डिंगीचा, आमचं ग्राउंड फ्लोअर होतं, पण बिल्डिंगच्या आमच्या एंट्रन्सच्या पहिल्या पायरीपर्यंत असं मस्त पाणी आलं होतं. मी हो म्हणाल्यावर उषाताई पेडर रोडवरून गाडी घेऊन पावसात आल्या, आणि मग आमच्यासमोर असं डुबुक 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 त्यांची गाडी येऊन थांबली, आणि त्या डुबुक डुबुक गाडीतून अशी साडी वर करून अक्षरशः असं पाण्यात डुबुक डुबुक करत उषा मंगेशकर घरी साईन करायला आले. अँड दॅट्स हाऊ आय साईन्ड फुलवंती.
आणि त्याच्यात पण त्यावेळेला मधुरिता सारंग वॉज द डान्स कोरिओग्राफर फॉर फुलवंती. सो इफ यू सी फुलवंती एपिसोड्स आर देअर अप ऑन द यूट्यूब. सो तो पहिला जो सीन आहे म्हणजे जेव्हा ती पेशव्यांच्या समोर नृत्य सादर करते, जेव्हा व्यंकटेश शास्त्री कॉमेंट्स करतात, तर तो लता दीदीने गायलेलं गाणं, मायरी में नीर भरन नहीं जाम. तर मधु दीदी म्हणजे मधुरिता सारंग, वी न्यू इच अदर व्हेरी वेल बीइंग फ्रॉम द कथक वर्ल्ड. सो शी वॉज व्हेरी हॅपी. आज नाही काय टेन्शनही नाही आहे, धडाधड सगळं कोरिओग्राफ करून वी शॉट. आणि एकदम ठिकाणी मला असं वाटलं की हर कोरिओग्राफी वॉज गोईंग रॉंग, इट्स नॉट गोईंग ॲज पर द वर्ड्स. पण आय डिडंट से एनिथिंग, यू नो, आय जस्ट डिड वॉट एव्हर शी कोरिओग्राफ्ड. आणि मग ते आमचं शेड्यूल भोरलाच आम्ही शूट केलं होतं. ते शेड्यूल संपल्यानंतर एक 8-10 दिवसाचं सविता प्रभुणे वॉज प्लेइंग व्यंकटेश शास्त्रीज वाईफ अँड आपला अरुण गोविल वॉज प्लेइंग व्यंकटेश शास्त्री. वेन आय केम बॅक टू मुंबई, बहुतेक त्यांचं एडिट झालं असेल आणि 4-5 दिवसांनी उषाताईंचा फोन आला, अर्चना वी आर नॉट हॅपी विथ द सॉन्ग. म्हटलं म्हणजे काय? म्हणजे आम्हाला ते कोरिओग्राफी ते मधुरिता सारंगचं नाही आवडलं, तर वी वॉन्ट टू चेंज द डान्स डिरेक्टर. तर तू कुणाचं नाव सुचवतेस? त्यावेळेला निवडुंग वगैरे ऑलरेडी येऊन गेलेला होता, म्हणजे हृदयनाथ मंगेशकर मला चांगले ओळखत होते. सो मी म्हटलं आता कुणाचं इकडं बिरजू महाराजांना घ्या. नाही तर दिल्लीवरून त्यांना कोण बोलवणार? म्हटलं मुंबईत गोपीजींना घ्या. नको नको बाबा, गोपीजी नको, ते गोपीजी नको. मी म्हटलं आता म्हणजे मला जी सुचत होती ती आपली मी नावं सांगितली. तर हे उषाताई माझ्याशी फोनवर बोलत असताना हृदयनाथ मंगेशकर तिथेच बाजूला बसले होते आणि ते म्हणजे तू तिला नावं काय विचारतीस, तिलाच सांग ना करायला. कारण त्यांनी निवडुंग पाहिला होता, निवडुंगची डान्स डिरेक्टर मीच होते. देर वॉज नो अदर डान्स डिरेक्टर. म्हणजे महेश सातुस्कर द डिरेक्टर ऑफ निवडुंग, ही टूक फुल मायलेज आउट ऑफ माय ऑल टॅलेंट्स. म्हणजे तो असं मला बागड्याला सोडून द्यायचा कॅमेऱ्याच्या समोर, केव्हा तरी पहाटे तू कर, तुला काय पाहिजे ते, असं होतं. बट आय यूज टू सिट फॉर द एडिट्स. म्हणजे मी शॉर्ट डिव्हिजन्स पासून सगळं केलं होतं निवडुंगला. आय वॉज नॉट जस्ट रँडमली डान्सिंग एनिथिंग. किंवा ना मानोगो तो जे स्टेजचं गाणं आहे, ना मानोगो आम्ही सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत एका दिवसात उडवलेलं गाणं आहे, विथ कॉस्ट्युम चेंज अँड एव्हरीथिंग. आणि त्याचे प्रत्येक अँगल्स सगळे मी लावलेले होते की कॅमेरा इथे पाहिजे, मला ट्रॉलीवर पाहिजे, हा पाहिजे, हा पाहिजे. आणि मग एडिटला मी स्वतः बसलेले होते. सो आय वॉज नॉट जस्ट नेमसेक, नॉट ओनली डुईंग द डान्स मुवमेंट, आय वॉज इक्वली इन्व्हॉल्ड ॲज अ टेक्निशियन. अँड हृदयनाथजींना ते माहिती होतं. सो हृदयनाथ मंगेशकरांनी उषाताईंनी सांगितलं की तो तिलाच सांग ना करायला. तर उषाताई म्हणे अर्चना हाऊ अबाउट यू डुईंग द डान्स डिरेक्शन. I said, let me think about it. I'll get back to you tomorrow. मग मी ठेवून दिलं. ऑनेस्टली मला काय फरक पडत होता, मी हिरोईन होतीच आणि मला स्वतःलाच डान्स डायरेक्ट करायचा होता, जस्ट लाईक निवडुंग. आय डिडंट हॅव टू डिरेक्ट समबडी एल्स. बट मधुरिता सारंगला काढून मी येणार. आय वॉज नॉट द फ्रेश डान्स डायरेक्टर अँड माय मॉरॅलिटी वॉज नॉट अलाविंग मी. म्हणजे हा सिरियल संपेल, कथ्थक तसंच राहणार आहे, कथ्थकच्या वर्ल्डमध्ये माझी दुश्मनी कशाला. आय पिक्ड अप द फोन, आय कॉल्ड मधु दीदी. म्हटलं मधु दीदी उषा जी का फोन आया था. म्हटलं ऐसा ऐसा हुआ है. क्या बात कर रही हो? म्हटलं हाँ ऐसा हुआ है और मैंने उनको महाराज जी का नाम सुझाया, गोपी जी का नाम सुझाया, लेकिन उन्होंने मुझे कहा है करने के लिए. मतलब मैं आपके कानों पे ये डालना चाहती हूँ क्योंकि आपको बताया बगैर मैं ये नहीं करूँगी, और ऐसे भी मैं ना करूँ तो मुझे क्या फ़र्क पड़ता है, मैं तो लीड रोल कर ही रही हूँ, वो किसी को भी ले आए, लेकिन अगर आपको एतराज़ ना हो तो मैं करूँगी. एंड मधुरिता's रिएक्शन वॉज अरे नहीं नहीं तुम ही करो, वो तुम ही उसको ठीक से संभाल सकती हो, कोई तो उल जुलूल उठा के ले गए, नहीं 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 तुम ही करो. दिस वॉज मधुरिता's रिएक्शन. एंड सो देन आई स्टेप्ड इन as the dance choreographer. So फक्त पहिलं मायरी में नीर भरन नहीं जाऊंगी was choreographed by मधु दीदी. आणि त्याच्यानंतर मोहे नहीं हर से अब तो बुलाए ले पिया, तेरा मेरा मनवा कैसे ही हुई रे, हे जे नंतर ती व्यंकटेश शास्त्रीच्या वाड्यामध्ये जाऊनची गाणी आहेत, किंवा शेवटचा तिचा एकटीचा डान्स आहे तो गेल्यानंतरचा. सो ऑल दॅट वॉज कोरिओग्राफ्ड बाय मी, इन्क्लुडिंग शॉर्ट डिव्हिजन्स अँड एव्हरीथिंग. ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट निवडुंगच्या डान्स डायरेक्शनला आय हॅड नॉमिनेशन फॉर बेस्ट डान्स डायरेक्टर.
आणि त्याच्यात आणि हे मला स्वतः प्रभाकर पेंढारकरांनी सांगितलं बिकॉज ही वॉज ऑन द ज्युरीज पॅनल ॲट दॅट टाइम. आणि मग ते थोडंसं चीफ मिनिस्टरकडून पॉलिटिक्स खेळलं गेलं आणि एका लावणीवालीला ते दिलं गेलं असं झालं. परंतु तू तेव्हा तशीच म्हणजे प्रभाकर पेंढारकरांनी मला इथपर्यंत सांगितलं की फॉर तू तेव्हा तशी नॉट नावानोगी फॉर तू तेव्हा तशी गाण्यासाठी येस इट डज फॉर तू तेव्हा तशी. आणि मला पेंढारकर काका हे म्हणाले की ते म्हणाले की तू इतकी उत्तम डान्सर असून सुद्धा तू कुठेही डान्सला हवी होऊ दिलं नाहीस. त्याची सटलटी एवढी सांभाळलेली होती तू तेव्हा तशी मध्ये अँड फॉर दॅट वी हॅड नॉमिनेटेड यू. सो अशा बऱ्याच गमती जमती चालतात. इट्स पार्ट ऑफ द गेम. अँड या माझा प्रश्न फुलवंतीच्या संदर्भातच आहे. हां की मालिका फुलवंतीतनं मिळणारं जे समाधान आहे ते या चित्रपटात अजिबात जाणवलं नाही. खूप फरक आहे. हो नाही त्या चित्रपटाचं फक्त नाव फुलवंती आहे बाकी काही फुलवंतीतलं नाही. नो दिस इज ट्रूथ. Understand one thing, Fulmati was a true life story of a dancer from 18th century. Her name was व्यंकट नरसी. आणि ते व्यंकट म्हणजे तो व्यंकटेश शास्त्रीचं नाव तिने आपल्या नावापुढे घेतलं. पहिली ती नरसी आणि ती गुजरातची होती. ती तमासगीर नव्हती.